आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टलवर इन्फॉर्मेशन बुलेटिन देण्यात आलेलं आहे. 2017ची भरती असेल किंवा 2022ची परीक्षा असेल TIT, त्यानुसार दोन्ही पदभरतीची प्रक्रियेसंदर्भात आज इन्फॉर्मेशन बुलेटिनच्या माध्यमातून 16/3/2024 रोजी पवित्र पोर्टलवर इन्फॉर्मेशन बुलेटिन अपलोड करण्यात आलेले आहे. त्यामध्ये TIT 2017ची शिक्षक भरती संदर्भातली जे काही सद्यस्थिती आहे त्यावर सांगण्यात आलेलं आहे की 9/8/2019 रोजीची निवड यादीतील अपात्र, गैरहजर, रुजू न झालेले उमेदवार होते. त्यांच्या रिक्त जागांसाठी 29/11/2023 रोजी पवित्र पोर्टलवर राऊंड घेण्यात आला होता. त्यानंतर सदर राऊंड घेतल्यानंतर जी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यामध्ये काही उमेदवारांनी आक्षेप घेतला होता आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ येथे रिट पिटिशन दाखल केले होते. रिट पिटिशनचा क्रमांक देखील आपण स्क्रीनवर बघू शकता. या रिट पिटिशनमध्ये माननीय उच्च न्यायालयाच्या वतीने स्थगिती देण्यात आलेली आहे. त्या याचिकेमध्ये शासनाचे तर्फे जे काही त्यांचा ॲफिडेव्हिट इन रिप्लाय होता ते देखील फाईल करण्यात आलेला आहे आणि जे काही त्यांचे ॲडव्होकेट्स असतील किंवा AG असतील तर त्यांच्यामार्फत या संदर्भातला पाठपुरावा देखील करण्यात येत आहे. सदर प्रकरण माननीय उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असून प्रतीक्षाधीन आहे. तर मित्रांनो, 2017ची भरती प्रक्रिया ते माननीय उच्च न्यायालयाचे स्टेमुळे थांबलेली आहे. 2022ची TIT परीक्षेनुसार होणारी शिक्षक पदभरती संदर्भात इथे माहिती देण्यात आलेली आहे की सदर TIT 2022नुसार 25/2/2024 रोजी जे काही निवड यादी आहे पहिली ते प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या विरोधात काही उमेदवारांनी माननीय मुंबई उच्च न्यायालय असेल किंवा औरंगाबाद खंडपीठ असेल येथे वेगवेगळ्या 2 याचिका दाखल केल्या होत्या. सदर दोन्ही याचिकांमध्ये जे काही युक्तिवाद झाला होता त्यानंतर अंतरिम आदेश माननीय उच्च न्यायालयास त्यांनी मागितलेला होता. स्थगिती मागितली होती दोन्ही याचिकेमध्ये, परंतु सदर पदभरतीकरिता जे आहे उच्च न्यायालयाने इथे स्टे देण्यास नकार दिलेला असून ही भरती प्रक्रिया पुढे ठेवण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत. माननीय उच्च न्यायालय मुंबई असेल किंवा औरंगाबाद खंडपीठ असेल, दोन्ही याचिकांची सुनावणी यापूर्वी 7 तारखेला आणि 13 किंवा 15 तारखेला झाली आहे. त्यामध्ये दोन्ही वेळी जे आहे इथे माननीय उच्च न्यायालयास त्यांच्या याचिकेमध्ये स्थगिती मागवण्यात आली होती निवड यादीवर, परंतु त्याबाबतचा नकार जे आहे उच्च न्यायालयाच्या वतीने देण्यात आलेला आहे. मुंबईची जी पिटिशन आहे त्यामध्ये 15/3/2024 रोजी सुनावणी झाली होती. त्यामध्ये देखील स्थगिती देण्यास मुंबई खंडपीठाने देखील इथे नकार दिलेला आहे. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने यापूर्वीच त्यामध्ये स्टे देण्यास मनाई केलेली आहे. आत्ता 2024ची जे लोकसभाची आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्या संदर्भातली घोषणा आज करण्यात आलेली आहे. माननीय उच्च न्यायालयाने दिलेले शिक्षक पदभरती संदर्भातले वरील आदेश दिलेले आहेत भरती प्रक्रिया पुढे ठेवण्याचे. या दोन्हीच्या अनुषंगाने शासनाकडून प्राप्त होणारे आदेश विचारात घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल. म्हणजेच मित्रांनो, आता जे काही निर्देश किंवा आदेश मंत्रालयातून प्राप्त होतील त्यानुसार पुढील भरतीची प्रक्रिया करण्यात येणार आहे. कारण त्यामध्ये एकतर लोकसभेची आचारसंहिता इथे लागलेली आहे, त्यानंतर हायकोर्टाचे 2 इथे जजमेंट देखील आहेत. पदभरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्यासंदर्भात निर्देश आहे. तर हे दोन्ही बाबी विचारात घेता शासनाकडून जे काही मार्गदर्शन शिक्षण आयुक्त कार्यालय यांना मिळेल त्यानंतर ते पुढील कारवाई करणार आहेत. शिक्षक पदभरती विषयक बाबी संदर्भात अभियोग्यताधारकांनी व्यक्तिगत भ्रमध्वनीवर कोणतेही संदेश पाठवू नयेत, त्याची दखल घेतली जाणार नाही. संपर्कासाठी तसेच तक्रार त्यांची जर असेल तर ते निवारणासाठी केवळ यापूर्वी दिलेली जे काही कार्यपद्धती होती त्यामध्ये आपण जाऊन त्याचा अवलंब करावा आणि नंतरच आपण जे इथे तक्रार त्याची करू शकता. परंतु कोणत्याही अधिकारी असेल किंवा प्रशासन अधिकारी यांच्या वैयक्तिक मोबाईल नंबर असेल किंवा WhatsApp असेल किंवा इतर सोशल मीडिया माध्यम असेल त्याच्यावर आपण जे संपर्क करू नका किंवा त्यांना आपण त्रास देऊ नका अशी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील विनंती करतो. कारण मित्रांनो, जे काही प्रश्न असते ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त असते. त्या कोणत्याही अधिकाऱ्याला आपण जे पर्सनल जाऊन अशा प्रकारे त्रास देऊ नका. महत्त्वाची बाबी संदर्भात इन्फॉर्मेशन बुलेटिन यापुढे आवश्यकतेनुसार प्रसारित केली जाईल. जेव्हा आवश्यकता असेल त्या वेळोवेळी शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने त्या संदर्भातले इन्फॉर्मेशन बुलेटिन अपलोड होत राहील पवित्र पोर्टलवर. तर मित्रांनो, ही महत्त्वाची अपडेट्स होती ज्याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. 2017ची शिक्षक भरती असेल किंवा 2022ची असेल, आता हे दोन्ही संदर्भात क्लॅरिफिकेशन आयुक्त कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेलं आहे. आता लोकसभा जे निवडणूक आहे त्याची आचारसंहिता मित्रांनो इथे लागलेली आहे. आचारसंहितेमध्ये जे काही पदभरती असते ते जवळपास त्याला थांबावेच लागतात. कारण त्यामध्ये परीक्षा घेता येत नाही, त्यामध्ये निवड याद्या लावता येत नाही, जाहिरात देता येत नाही. बरेच यामध्ये मित्रांनो बंधन विविध प्रक्रियेवर
आचारसंहितेचे येत असतात. त्यामुळे आता पुढील शासन काय आदेश देते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नाहीतर भविष्यामध्ये जेव्हा आचारसंहिता नजीकच्या काळामध्ये इलेक्शन झाल्यानंतर संपुष्टात येईल, तेव्हा पुढील प्रक्रिया जी असणार आहे ते ऑटोमॅटिक चालू तर होणारच आहे.